सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्य उभारण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील साकेत मैदानावर पोलीस क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदन आणि भव्य संचलन समारंभ पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना त्यांनी राज्य, देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जयघोष करण्याचा हा पवित्र दिवस आहे. प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि त्यानंतर सत्ता येते, हे आपण कधीही विसरता कामा नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व थोर स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारकांना विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुढील एक वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कर्तव्य सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगत त्यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, शेती प्रगती, उद्योग व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मितीवर सरकार भर देत असल्याचे स्पष्ट केले. परवडणारी घरे, पर्यावरणपूरक गृहनिर्माण, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, SRA आणि क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून त्यातून सुमारे 40 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. शासन आपल्या दारी हा उपक्रम देशातील विक्रमी आणि यशस्वी उपक्रम ठरला असून ठाणे जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींमध्ये डोअरस्टेप सेवा सुरू आहे. हजारो नागरिकांना घरबसल्या शासकीय कागदपत्रे मिळत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठाणे जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिटमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून डोंगराळ भागातही रुग्णवाहिका पोहोचत आहेत. मानसिक आरोग्यासाठी मायका हे मराठीतील पहिले मानसिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. 21 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 31 शाळांचे स्मार्ट रूपांतर झाले असून कल्याणमधील 30 शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चाचण्या सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात असून जिल्ह्यातील 47,000हून अधिक महिला लखपती झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 12,000 कातकरी कुटुंबांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ठाणेकरांच्या प्रतीक्षेत असलेली मेट्रो 4 आणि मेट्रो 4A यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो 5 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई जोडली जाणार आहेत. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, कोस्टल रोड आणि ठाणे बोरीवली बोगदा प्रकल्प वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काळू धरण प्रकल्पाला गती देण्यात आली असून पर्यावरण संतुलनासाठी अर्बन फॉरेस्ट, मँग्रोव्ह संरक्षणासाठी ग्रीन TDR धोरण आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यात येत आहे. शेती क्षेत्रात नैसर्गिक शेतीचा विस्तार करत ठाणे पॅटर्न विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन ठरेल आणि त्यात ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा असेल, असा विश्वास व्यक्त करत विकसित ठाणे, विकसित महाराष्ट्र, विकसित भारत हेच आपले स्वप्न असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ ठाणे हरित ठाणे संकल्पनेवर आधारित स्वच्छ ठाणे दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या ई-संजीवन प्रकल्पाच्या वेबसाईटसाठी तयार करण्यात आलेल्या QR कोडचे अनावरणही करण्यात आले. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.